जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय कांड नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नाद नाद पण नाद तुम्हाला दुसराच आहे. तर मित्रांनो, जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी आज तुम्हाला 2 प्रेसेट दिलेले आहेत, एक बीट बुकमार्क प्रेसेट आणि एक शिकबिटा प्रेसेट. असे 2 प्रेसेट जे आहेत ते दोन्ही प्रेसेट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. प्रेसेट इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता, पहिला हाईड आहे ते पहिला अनहाईड करा. बघू शकता, अनहाईड केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगला याचा मोबाईल मित्रांनो जरा हँग मारतो म्हणून आहे असे मित्रांनो अनहाईड करा. पहिला आपण एक बीटला एक इमेज ॲड करूया, नंतर अनहाईड करूया. बघू शकता, आता मी एक इमेज ॲड करतो. याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरा करतो. सेम इमेज स्टेप सांगतो ते लास्टपर्यंत मित्रांनो फॉलो करायचे व्यवस्थित. इथनं स्क्रीनला इथे इमेज ॲड करायचे आहेत. बघू शकता, आता मी एक करून मित्रांनो ॲड करून घेतो पटापट. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आजचा कसा झालेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने आज व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता, झालेले आहेत मित्रांनो आपले सर्व काही इमेज ॲड करून. बघू शकता मित्रांनो, आता काय करायचं, इथनं व्हिडिओ स्किप न करता तरच व्हिडिओ समजेल. हे पहिले जे 3 इमेज आहेत ह्याला लॉंग प्रेस करून सॉंगच्या वरती घ्यायचे आहेत. पहिले 3 इमेज ह्याला लॉंग प्रेस करून सॉंगच्या वरती घ्यायचे आहेत. बघू शकता, सॉंगच्या वरती. आणि जो हा व्हिडिओ इफेक्ट आहे ह्याला लॉंग प्रेस करून सिम्पली सगळ्यात वरती घ्यायचा आहे. आणि ह्या जो लेअर जे आहेत ह्या दोन्ही लेअरला पण लॉंग प्रेस करून सिम्पली वर घ्यायचं आहे. पहिले हे हाईड आहे ते पहिला अनहाईड करा. हे आपण लास्टला अनहाईड करणार आहोत. बघू शकता, इथे मी किती व्हिडिओ इफेक्ट दिलेले आहेत. बघू शकता, इथं ऑलरेडी मी सर्व काही सेट करून दिलेलं आहे. इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅग घ्यायचा आहे. इथं मित्रांनो टोटल आज 8 इफेक्ट आहेत. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल. मी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बीट वाईज इफेक्ट सांगणार आहे, म्हणजे कोणत्या बीटनंतर कोणता इफेक्ट आहे मी बीट वाईज सांगणार आहे. खरं व्हिडिओ इथनं स्किप न करता व्हिडिओ बघा तरच व्हिडिओ आजचा समजेल. पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. पहिले जे 3 बॅकग्राऊंडला इमेज ॲड केलेले आहे सॉंगच्या वरती, त्या तिन्ही बॅकग्राऊंडच्या सॉंगच्या वरच्या इमेजला इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. मित्रांनो, इथे इफेक्ट कसे ओळखायचे, पहिला दुसरा इथे बघू शकता. इथं रेक्टँगल 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 रेक्टँगल दिलेले आहेत. रेक्टँगल 2चा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बघू शकता, आता डबल बीट जवळ यायचं, म्हणजे 6.12 नंतरच्या इमेजला 6.12 बीटच्या नंतरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा शिकेबिटा प्रेसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. आता मी ते सांगतो इथे बीट जवळ या. बघू शकता, 7.24च्या बीटच्या नंतरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे 7.24ची म्हणजे 7.24 बीट आहे त्या फोटोच्या, म्हणजे त्या बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता इथून पुढे मित्रांनो असंच सांगतो मी, म्हणजे इथं बीट आहे म्हणजे 7.14 बीट आहे त्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बॅक यायचा आहे. बघू शकता, आता 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी झाला. चौथा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बघू शकता मित्रांनो, चौथा इफेक्ट इथनं कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. आता काय करायचं, 9.16 बघू शकता, 9.16 नंतरच्या बीटच्या समोर जो इमेज आहे त्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला 5वा इफेक्ट इथनं आता कॉपी करा.
कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेसला या. मी सांगतो इथं आता मित्रांनो बीटजवळ यायचं आहे. करेक्ट 11.6 जवळ एक बीट आहे. त्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बॅक यायचा आहे शेकबेट प्रेसेसमधला मित्रांनो 6वा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेसला या. बघू शकता मित्रांनो 6वा म्हणजे 12.26च्या बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो बॅक यायचं आहे शेकबेट प्रेसेसमधला 7वा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेसला या. मी सांगतो इथे बीटजवळ यायचं आहे. करेक्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो 14 पॉईंट बघू शकता 14.6च्या बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे शेकबेट प्रेसेसमधला डायरेक्ट आता लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेसला या आणि सगळ्यात इथल्या पण लास्टच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. म्हणजे लास्टची बीट 16.7 बीटच्या समोरच्या इमेजला बीटच्या समोर जो हा इमेज आहे त्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता मी व्यवस्थितरित्या मित्रांनो बीट वाईज सांगितलेलं आहे. म्हणजे जिथं बीट आहे त्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. व्यवस्थितरित्या मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. या व्हिडिओ ओव्हरली जो मी इफेक्ट दिलेला आहे व्हिडिओ इफेक्ट त्याचं साऊंड म्यूट करा आणि ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटर म्हणून स्क्रीन इफेक्ट द्या. आता मी तुम्हाला लास्टची सेटिंग एक राहिलेली आहे. ह्या 2 लेअर पहिला हाईड आहे ते पहिला अनहाईड करून घ्या. बघू शकता आता इथं फोटो चेंज कसा करायचा. या वरच्या लेयर्सवरती क्लिक करा. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. इथं आडवी पट्टी दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये घेऊन जाईल. मित्रांनो फोटो ॲड करायच्या आधी मित्रांनो तुम्ही एक फोटो असा बघू शकता. इथं फोटोला कोणतेही सिलेक्ट करा आणि त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करा. मगच इथं फोटोला ॲड करा. बॅकग्राऊंड रिमूव्ह करा. मी तो ऑलरेडी एका फोटोचं मी बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलेलं आहे. ह्या इमेजला इथं मित्रांनो सिलेक्ट करा सिम्पली. बघू शकता मी इथं सिलेक्ट करतो नाही तर हा वाला इमेज ॲड करतो आणि वर नुसतं प्लस बटनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता ना तर इथं चेंज देखील करू शकता. मी हा वालाच करतो आणि वर प्लसवरती क्लिक करतो. बघू शकता मित्रांनो असं आपल्याला इथनं इमेज चेंज करायचं आहे. स्टार्टिंगला जायचं प्लस सेकंडवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन एक नंबरला ऑप्शन दिसेल नन त्याच्यावर क्लिक करून आपल्याला मित्रांनो इथे एक बॉर्डर ॲड करायची आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बघू शकता खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आपला मित्रांनो कम्प्लिटली रेडी झालेले आहेत. या बघू शकता मी वर 2 लिरिक्स दिलेले म्हणजे PNG दिलेले आहेत. ह्याला लॉंग प्रेस करून सिम्पली सगळ्यात वर घ्या. बॉर्डरच्या खाली घ्यायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट आहे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टला इमेजच्या वरती ठेवलं तरी चालेल. बघू शकता नाहीतर या PNGच्या खाली ठेवा. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. बघू शकता व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720 पणमध्ये तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 1080 पिक्सलमध्ये सिलेक्ट करतो एक्सपोर्ट करतो. जस्ट व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली मित्रांनो एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.